नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे। जे शेतकरी नियमितपणे आपल्या अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची एक घोषणा करण्यात आलेली आहे आणि सोबतच त्याचा GR देखील काढण्यात आलेला आहे। 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाने पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। या योजनेअंतर्गत जे शेतकरी 30 जून पर्यंत आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात त्यांना राज्य सरकारकडून व्याज दरात सवलत दिली जाते। राज्य सरकारकडून 4% आणि केंद्र सरकारकडून 3% म्हणजेच एकूण शेतकऱ्यांना 7% ही सवलत जी आहे ते दिली जाते। या व्यतिरिक्त नवीन नियमानुसार आता 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्यासाठीही मान्यता मिळालेली आहे। या योजनेचा लाभ केवळ अल्प मुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि वेळेवर परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो। ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे किंवा ज्यांना मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। या वर्षीच्या आर्थिक वर्षाकरता 2025-26 करता राज्य सरकारने 100 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये केलेली आहे। यापैकी 60 कोटी रुपयांचा निधी हा 12 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याचा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। सप्टेंबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे। जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही उपनिबंधक कार्यालयामध्ये याची रीतसर तक्रार करू शकता। तर जर तुम्हाला हा GR पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी अपलोड केलेला आहे। तुम्हाला टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनलची लिंक हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। त्यावरती जाऊन तुम्ही आपले दोन्ही चॅनल फॉलो करून ठेवा, कारण की तिथे सुद्धा मी वेळोवेळी महत्त्वपूर्ण अपडेट देत राहतो। तर ही माहिती सर्व शेतकऱ्यांकरता महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।